नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एजे एज्यू सोल्युशन या संपूर्णतः मराठीसाठी वाहिलेल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. मी अजित सर आज तुम्हाला शिकवणार आहे इंग्रजी माध्यमातील मराठी कविता क्रमांक 16 स्वप्न करू साकार. या कवितेचे कवी आहेत किशोर पाठक. किशोर पाठक हे मराठीतील प्रसिद्ध कवी असून पालव, निरूपण, आभाळाचा अनुस्वार हे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. पाण्यातला दिवा हा त्यांचा ललित लेख संग्रही प्रसिद्ध आहे. तर विद्यार्थ्यांनो, या कवितेमध्ये कवीने देशाच्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्न रेखाटले आहे. त्याचबरोबर कृषी संस्कृती, श्रमप्रतिष्ठा, एकजुटीचे सामर्थ्य या मूल्यांचे महत्त्व देखील या कवितेद्वारे कवीने स्पष्ट केलेले आहे. तो छात्रों, इस कविता के माध्यम से कवि किशोर पाठक जी ने हमें ये बताया है कि हमारे इस देश का भविष्य जो है वो कैसे होगा. साथ ही साथ श्रम संस्कृत प्रतिष्ठा यानी श्रम को महत्व देना, मेहनत को महत्व देना, एग्रीकल्चर यानी कृषि और हमारी एकता और अखंडता, इसका वर्णन इस कविता के द्वारा कवि ने किया हुआ है. तो चलिए हम लाइन टू लाइन समझते हैं, उसका मतलब समझते हैं, कविता को आसानी से पढ़ने का प्रयास करते हैं. या देशाच्या मातीवरती अमुचा रे अधिकार, नव्या पिढीचे नव्या युगाचे स्वप्न करू साकार. कवी किशोर पाठक असं म्हणतायत की ही जी माती आहे, हा जो देश आहे, म्हणजे भारत जो देश आहे, या देशावर, या मातृभूमीवर माझा हक्क आहे आणि माझी मातृभूमी मला प्रिय आहे. उद्याच्या नवीन पिढीचे, या नवीन युगाचे स्वप्न आपण सगळे साकार करूया. साकार करूया मतलब सत्यात उतरवूया. तो कवि किशोर पाठक जी ये कहते हैं कि इस भूमि पर, इस देश पर और इस देश की मिट्टी पर मेरा अधिकार है और मुझे सबसे प्रिय मेरी ये मातृभूमि है और मैं इस मातृभूमि को उज्जवल और उसको प्रोग्रेस बनाने का स्वप्न मतलब ख्वाब देखता हूँ और यही ख्वाब पूरा करने के लिए हम सब प्रयासरत रहेंगे. नेक्स्ट विद्यार्थ्यांनो, ही तुम्हाला दिसतात आहे ती आपली राष्ट्रीय प्रतीके आहेत. बघूया कवी काय म्हणतात. फुला मुलातून हसतो श्रावण, मातीचे हो मंगल तनमन, चैतन्याचे फिरे सुदर्शन, शेतामधुनी पिकवू मोती, धन हे अपरंपार. कवितेचा भावार्थ असा आहे. कवी कहते हैं की हिरवागार समृद्ध श्रावण हा बालकांच्या मुखातून आणि फुललेल्या फुलातून हसतो आहे. मतलब फुला मुलातून हसतो श्रावण. श्रावण महीना जो होता है ये मराठी महीना है, 5th महीना मराठी कैलेंडर का ये 5वां मंथ होता है और इस महीने को सबसे बेहतर और अच्छा मंथ कहा जाता है क्योंकि सभी जगह पे हरियाली होती है और ऐसे समय में सभी जगह पे मंगलमय वातावरण होता है. मातीचे हो मंगल तनमन म्हणजेच मातीचे मन आणि तन पवित्र होते, पावन होते आणि मग चराचरावर, चराचरावर म्हणजे येस बच्चो, चराचरावरचा अर्थ आहे सगळीकडे, या प्रत्येक प्रत्येक कणाकणामध्ये उत्साहाचे सुदर्शन फिरत असून शेतातल्या मातीतून आपण धनधान्याची मोती पिकूया, हीच आपली अमाप दौलत आहे. म्हणजेच कवि इस माध्यम से हमें कहना चाहते हैं कि मानो ये जो श्रावण है वो फूलों में से हंसता है और इस मिट्टी को तनमन, उस मिट्टी का तनमन मंगलमय बनाने के लिए प्रयास करता है क्योंकि ये जो श्रावण का महीना होता है, उस श्रावण के महीने में सभी जगह उत्साह का वातावरण होता है क्योंकि किसान जो है उसके धन धान्य यानी उसके जो अनाज है, उस अनाज को पानी मिलता है, अनाज की जो खेत होते हैं, खलियान होते हैं, वो अच्छी तरह से फल फूल जाते हैं. आणि म्हणून ते म्हणतात की शेतामधून पिकवू मोती, धन हे अपरंपार. म्हणजे शेतामध्ये धान्य जे मिळणार आहे ते धान्य मोत्या समान असणार आहे आणि ते अपरंपार असणार आहे. अपरंपार म्हणजेच प्रचंड मोठ्या प्रमाणात. हा, कळलं मुलांनो? चला आता पुढे बघूया. हे बघा, या चित्रामध्ये तुम्हाला वेगवेगळी धनधान्य दिसत आहेत.
त्याचबरोबर काही विद्यार्थी खेळत आहेत, हसत आहेत, बागडत आहेत. नेक्स्ट, या हाताने यंत्र डोलते, श्रमशक्तीचे मंत्र बोलते, उद्योगाचे चक्र चालते, आभाळावर उत्क्रांतीचा घुमूया ललकार. कवी असं म्हणतायत की या हाताने यंत्र, यंत्र म्हणजे येस मशीन्स, श्रम, श्रम म्हणजे मेहनत, मंत्र, मंत्रचा अर्थ आहे चांट्स यानी मंत्र, श्लोक, उद्योगाचे चक्र चालते, उद्योग म्हणजेच इंडस्ट्री. मग काय म्हणतायत बरं कवी? कवी किशोर पाठक म्हणतायत कि या हाताने यंत्र डोलते, इन हाथों से यंत्र जो है म्हणजेच आपल्या कर्तृत्वान हातामुळे यंत्र खुशीत डोलायला लागते. कारण एकवटलेली कष्टाची शक्ती मनातला पवित्र मंत्र बोलते आणि ह्या उद्योगाचे अविरत चक्र फिरते. हळूहळू होणाऱ्या या बदलांचा म्हणजे उत्क्रांतीचा जय जयकार आभाळापर्यंत बुलंदपणे घुमूया, असे कवी या ओळींमधून आपल्याला सांगतायत. वो कहते हैं, कवि कहते हैं, किशोर पाठक कहते हैं कि हम अपने हाथों से इस यंत्र को जब उसका उपयोग करते हैं तो मानो ये यंत्र ही खुशी में खुशी के मारे नाचता है. डोलणे म्हणजे हलणे, नाचणे एक प्रकारे. आणि यामध्ये आपल्याला जी आपली जी कष्ट करण्याची किंवा मनातली जी शक्ती आहे, ही शक्ती आपल्या तनामधली आणि मनामधली शक्ती ही एकत्र होऊन आपण या उद्योगाचे चक्र अविरतपणे फिरवत आहोत. आणि मग हळूहळू यानी धीरे धीरे से ये जो परिवर्तन हो रहा है, रिवोल्यूशन हो रहा है, इस रिवोल्यूशन का आसमान में चारों ओर ललकार, ललकार म्हणजे काय मुलांनो? जयघोष, रोर, म्हणजे सभी जगह पे हमारा जय जयकार हो रहा है. आता बघूया कवी आणखीन काय म्हणतायत. कवी असं म्हणतायत, हे बघा या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळे उद्योग आणि यंत्र दिसतील. हजार आम्ही एकी बळकट, सर्वांचे हो एकच मनगट, शक्तीची ही झडते नौबत, घराघरातून जन्म घेतसे तेज नवा अवतार. बघा मुलांनो, हजार आम्ही एकी बळकट, एकी यानी युनिटी, सर्वांची हो एकच मनगट, मनगट म्हणजे काय? यस रीस, हमारा जो मजबूत हाथ है, हाँ बळकट यानी मजबूत, स्ट्रॉंग. मनगट, मनगट म्हणजे हाताचा आपला हिस्सा, फोरआर्म्स. शक्तीची ही झडते नौबत, हाँ झड़ने म्हणजे वाजने, प्ले, मेक अ साउंड. नौबत, नौबत का मतलब क्या है? नौबत म्हणजे विजयोत्सव साजरा करताना नगारा वगैरे मंगल वाद्य वाजवणे. लार्ज केटल ड्रम प्लेड एट द टाइम ऑफ विक्ट्री. कळलं का? तो इस तरह से इसमें क्या कहते हैं की आम्ही भारतीय हजारो आणि लाखोच्या संख्येने जरी असलो तरी आमची एकजूट मजबूत आहे. आमच्या सर्वांची ताकद एकाच मनगटात आहेत आणि या बलशाली एकजुटीची नौबत वाजायला लागलेली असून प्रत्येक घरात आता जन्माला येणारा लहान मूल किंवा बाळ जे आहे ते जणू तेजाचा नवा अवतार घेतल्यासारखा आहे. यानी हमारे घर में जो अभी जन्म लेने वाला जो भी बच्चा है, लड़का हो या लड़की हो, वो मानो एक प्रकार से अवतार ही ले रहा है. यानी नया कुछ करने के लिए, रिवोल्यूशनरी काम करने के लिए हमारे देश के हर घर में जो बच्चा पैदा होता है, जो जन्म ले रहा है, वो क्या करने वाला है? क्यों वो जो है वो इस देश को आगे बढ़ाने वाला है. क्योंकि हम भले ही हजार भारतीय अलग अलग हो, फिर भी हम एकजुट है. हम सबकी ताकत एक समान है और हम इस ताकत के बलबूते पर हमारे देश को आगे बढ़ाकर ले जाएंगे. आणि म्हणून कवी म्हणतायत की शक्तीची ही झडते नौबत, हमारी ये जो ताकत है, इस ताकत की जय जयकार चारों ओर हो रही है और हमारे घर घर में एक नया अवतार जन्म ले रहा है और यही अवतार जो है उस देश को आगे बढ़ाएगा. यानी हमारी आने वाली नस्ल आगे बढ़ाएगी, हमारे देश को तरक्की की राह पर ले जाएगी. अशा प्रकारे मुलांनो, या कवितेच्या माध्यमातून कवी किशोर पाठक यांनी देशाच्या उज्ज्वल भवितव्याचे स्वप्न पाहिले आहे आणि हे स्वप्न पाहतानाच आपण
येणारी पिढी जी आहे ती या देशाच्या उज्ज्वलतेचं कसं स्वप्न परिपूर्ण होईल यासाठी प्रयत्न करतील, अशी इच्छा या कवितेच्या माध्यमातून कवी किशोर पाठक यांनी व्यक्त केलेली आहे. या विश्वाची विभव संपदा जपू वाढवू आम्ही लाखदा, हस्त शुभंकर हवा एकदा, भविष्य उज्ज्वल या देशाचे करूया जय जयकार. विभव याने प्रॉस्पेरिटी, संपदा मतलब वेल्थ, जपू यानी टू सेव, लाखदा यानी लॅक ऑफ टाइम्स, हस्त म्हणजे हात, आणि शुभंकर यानी आशीर्वाद देणारा विथ द ऑस्पिशियस विशेष, उज्ज्वल यानी संपन्न. कवी काय म्हणतायत बरं की आमचा भारत देश जो आहे ना तो समृद्ध करून या जगाचे वैभव आणि दौलत आपण लाखो वेळा वाढवूया आणि त्याची जोपासना करूया. यानी हमारे देश को हमें समृद्ध बनाना है, उसको तरक्की की राह पर ले जाना है, और ये लाखों बार हमको करना है, और ये काम हमें निरंतर करना है. क्योंकि या दुनियेला जपण्यासाठी मायेची शुभदाई एकदा हात पाहिजे, और इस दुनिया को संभलने के लिए, संवारने के लिए एक प्यार भरा शुभदाई हात की जरूरत है. और आपल्या भारत देशाचे भविष्य प्रगतमय उज्ज्वल आहे, त्याचा सार्थ जयघोष करूया आणि जय जयकार करूया. आणि इसीलिए कवि कह रहे कि हमारे देश का जो भविष्य है वो भविष्य प्रगतिमय है, उज्जवल है, और इसी कारण हमें सब उसको क्या करेंगे, देशाचे करूया जय जयकार, यानी हमारे देश का हमें जय जयकार करना चाहिए. ये देखिए हमारे देश के विभिन्न प्रकार के जो आर्मी है या फिर साइंटिस्ट है, बच्चे स्कूल में पढ़ते हैं, और यहाँ सभी प्रकार की हमारी ताकत का ये जो पिक्चर के माध्यम से हमें एहसास होता है कि हमारे देश में हमारी तरक्की कितनी हुई है. नेक्स्ट, अशा प्रकारे या कवितेच्या माध्यमातून कवी किशोर पाठक यांनी आपल्या देशाला, या भारत देशाचे स्वप्न साकार करण्यासाठी किती प्रकारे या देशाचे भवितव्य, या भारतभूचे भवितव्य म्हणजेच या देशाचे भविष्य घडवण्यासाठी आणि या देशाच्या उज्ज्वल भवितव्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण सगळ्यांनी कृषी संस्कृती, श्रमप्रतिष्ठा आणि एकजूट या मूल्यांचं महत्त्व जाणून त्या मूल्यांचं आपल्या येणाऱ्या पिढीमध्ये संवर्धन करायला हवं, अशीच अपेक्षा या कवितेच्या माध्यमातून कवी किशोर पाठक यांनी केलेली आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.